कमीत कमी 5 ते 10 कुटुंब त्याच्या मागे पोट भरत असतात. त्यामुळे त्याला त्याचा बिझनेसकडे 100% लक्ष द्यावं लागतं. बिझनेसमॅनमध्ये माझा एक्सपोर्टचा बिझनेस असल्यामुळे काही देशांमध्ये रात्रीच्या दिवस असतो. त्यामुळे त्या ऑर्डर्स घेण्यासाठी किंवा हे घेण्यासाठी जसं मॅडम बोलल्या, की स्क्रीन टाईम कामामुळे वाढलाय. जसं मॅडम बघतात, की वरचा कुणाचा मेसेज आलाय की काय किंवा काही ऑर्डर आली काय त्यासाठी ते बघावं लागतं. तसं आम्हाला काही ऑर्डर मिळाली आहे का? कोणाचा काही प्रॉब्लेम आहे का? कुठे गाडी थांबलेली आहे का? कुठे कंटेनरचा प्रॉब्लेम आलाय का? त्यासाठी आम्हालाही सतत ऑनलाईन राहावं लागतं. सतत आम्ही आणि माझं तुम्ही बघता बरंचसं ट्रॅव्हलिंगमध्येच असतो मी बऱ्याच वेळेस. ट्रॅव्हलिंगमध्ये असल्यामुळे मला बऱ्याच वेळेस शरीराकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. परंतु जेव्हा माझ्या डिसऑर्डर सुरू झाल्या, जेव्हा प्रॉब्लेम यायला लागले, तेव्हा मी बघितलं की बिझनेस आपण जर स्वतः फिट असलो, तर बिझनेस चांगला करता येईल. त्यासाठी माझं सर्व बिझनेसमननं हेच सांगणं आहे, की बिझनेस होत राहील, परंतु स्वतःच्या लाईफस्टाईलकडे, स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आधी स्वतः फिट व्हा. आपण स्वतः फिट राहिलो, तर बिझनेस चांगला होईल. नाहीतर आपण जर फिट नाही राहिलो, तर बिझनेस तिथले तिथेच राहिला आणि आपण बिझनेस बघायला नसू. येस, करेक्ट सर. खूप म्हणजे इमोशनल हा टच होता आणि नक्कीच येस. सो ह्या गोष्टी आहेत. नक्कीच जेव्हा एखादा बिझनेसमॅन स्वतःचा बिझनेस रन करण्यासाठी स्वतःला पणाला लावतो. येस. अँड आपण म्हणतो ना की बिझनेस हा अशी गोष्ट आहे की तुम्हाला 1 ताससुद्धा सुट्टी नसते. रात्री जेव्हा तुम्ही झोपायला असता तेवढे 4 तास 5 तास सफिशियंट इनफ आहे. आणि अजय सरांची लाईफ आम्ही ऑलरेडी बघितलेली आहे, त्यांची धावपळ बघितलेली आहे. ओके.